पुणे शहरातील सुनेचा खून करून फरार झालेल्या आरोपी सासऱ्याला जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने मेहरून परिसरातून अटक केली आहे। दिनांक 2 मे 2024 रोजी पुण्यातील रायकर मडा परिसरात राहणाऱ्या आरोपी भानुदास भास्कर चौधरी याने घरगुती कारणावरून त्याची सून स्वाती तेजस चौधरी हिच्या डोक्यात वार करून खून केला होता। खून केल्यानंतर आरोपीने घराला बाहेरून कुलूप लावून घटनास्थळावरून पलायन केले होते। दरम्यान घरातील लहान मुलाच्या रडण्याचा आवाज आल्याने शेजाऱ्यांनी ही माहिती स्वाती हिचे पती तेजस भानुदास चौधरी यांना दिली। त्यांनी घरी येऊन पाहिले असता पत्नी स्वाती या रक्ताच्या थारोळ्यात मृत अवस्थेत आढळून आल्या। या प्रकरणी नांदेड सिटी पोलीस स्टेशन पुणे येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 105/2026 BNS कलम 103(1) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुन्ह्यानंतर आरोपी फरार होता। मात्र दिनांक 9 मे 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना गोपनीय माहिती मिळाली की आरोपी भानुदास चौधरी हा जळगाव शहरातील मेहरून गाव परिसरातील महादेव मंदिर भागात राहत आहे। माहितीची खातरजमा करून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तात्काळ कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले। त्यानंतर पुढील तपासासाठी आरोपीला नांदेड सिटी पोलीस स्टेशन पुणे शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले। ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वात करण्यात आली। या पथकात पोलीस उपनिरीक्षक शरद बागल यांच्यासह अतुल वंजारी, विजय पाटील, अक्रम शेख, नितीन बाविस्कर, परवीन भालेराव, मुरलीधर धनगर, राहुल रगडे, रवींद्र कापण्णे व प्रदीप चौरे यांनी सहभाग घेत उल्लेखनीय कामगिरी बजावली।